राम कृष्ण हरी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय। ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय। आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय। वेदांताचार्य नारायण महाराज की जय। आज आपण वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचनरूपी सेवा करणार आहोत। वेदांताचार्य नारायण महाराज यांचे संपूर्ण जीवनचरित्र कसे भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले आहे। श्री क्षेत्र तारकेश्वरगड, महिंदा, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथे वेदांताचार्य नारायण महाराज यांनी तारकनाथांची सेवा करून भक्तिभावाने तेथे सर्व लोकांना त्यांनी वेगवेगळे मार्गदर्शन देऊन समाजात कार्य केले आहे। अशा वेदांताचार्य नारायण महाराज श्री क्षेत्र तारकेश्वरगड यांचे संपूर्ण जीवनचरित्र आपण प्रवचनरूपी सेवेतून सुरू करत आहोत। आजच्या भागापासून आपण जीवनचरित्राला प्रारंभ करूया। सद्गुरुराय चरणी तारकेश्वर गडाचे पुण्यस्थान, नारायण नाम अमृत घन, भक्तांवरी वर्षे प्रेमधान। वेदांताचे ज्योती स्वरूप, ज्ञानेश्वरीचा तो पार सुख, गुरु कृपेचा जणू तो थेंब, भक्तांशी जुळले प्रेम बंधन। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विठ्ठल माझा पुंडलिक वाया, नाम स्मरणी जीवन छाया। पंढरीनाथा कर कृपा दृष्टी, नारायणावर सो तव नित्य वस्ती। शिवशंकरा त्रिपुरारी देवा, कैलासाधी वसणारा नाथा। शिवनामाचा भावी उच्चार, तुझ्या भक्तीने होई उद्धार। विठ्ठल शंकर दोन्ही दैवत, नारायणाचे जीवन समर्पित। मंगल प्रारंभ तव स्मरणे, होऊ दे भक्तीची सुरम्य सुरुवात। जय गडावरी नारायण, श्री विष्णूंचा हा अवतार। तारकेश्वर गडाचे तेज, भक्त
दुष्टांचे जीवन उद्धार। जय गडावरी नारायण, आम्हा कर विश्वास। तव चरणी ठेवितो मन, तूच आमचा प्रकाश। आई पोटी तुझी कृपा, चहा सांडूनी तापणसा। दैवी संकेत घडला तेव्हा, झाली तुझीच महिमा प्रसिद्ध। पाय जिथे तुझे पडती, तिथे वारी होई दिवशी। नामस्मरणात रमे जीव, घडो तुझी कृपा सर्वांसी। विठ्ठल नामाचा तू सेवक, वामन भाऊंचा आशीर्वाद। जय गडावरी नारायण, तूचा मुचा आनंद सागर। वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचन रूपी सेवेला आता प्रारंभ करूया। आपल्याला आज या पवित्र प्रवचन सेवेत वेदांताचार्य नारायण महाराज तारकेश्वरगड यांचे जीवन भक्तिभावाने कसे ओतप्रोत भरलेले आहे हे प्रत्यक्षात श्रवण करायचे आहे। त्यासाठी आपण प्रारंभ करूया। वेदांताचार्य नारायण महाराज हे केवळ एक संत नाहीत, प्रवचनकार नाहीत किंवा कीर्तनकार नव्हते, तर कोण होते मग ते होते एक जिवंत ज्ञानेश्वरी। होय, त्यांचे जीवनच असे होते की त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्पा हा आपल्याला सांस्कृतिक, धार्मिक आणि मानवी मूल्यांचं जणू मूर्त स्वरूप शिकवतो आहे असं दिसून येत आहे। आणि आपण त्यांचे जीवनचरित्र श्रवण करत आहोत। ज्यावेळी वेदांताचार्य नारायण महाराज हे गर्भावस्थेमध्ये होते, आईच्या गर्भामध्ये होते, तेव्हा काय झाले? एक वेळ अशी आली की काम करत असताना अचानक काय झाले, तर त्या मातेच्या हातातून चुलीवरचं चहाचं पातेलं निसटलं आणि ते अंगावर सांडलं। बसलेलं असल्यामुळं ते पोटावर चहा सांडलेला आहे। चुलीवरचा उकळलेला चहा पोटावर सांडला। माता घाबरली, तिला वाटले पोटामध्ये बाळ आहे, गर्भावस्थेमध्ये बाळ आहे आणि आता काही झाले तर मग कसे होईल बाळाचे? मातेला चिंता लागली आपल्या गर्भातल्या बाळाची। पण दैवी चमत्कार झाला, त्या मातेच्या पोटाला काहीही झाले नाही, अगदी थोडेसे भाजले सुद्धा नाही, कारण त्या गर्भामध्ये नारायण बाबा होते। श्री विष्णूंचा हा अवतारच होता। तेव्हा त्या मातेला कुठलीही जखम झाली नाही आणि कोणताही त्रास झाला नाही। आपण या दृष्टांताचे ओवीबद्ध असे गायन करूया। गर्भी असता चहा सांडला,
गर्भी असता चहा सांडला, मायपोटी तो तापून गेला, मायपोटी तो तापून गेला. ना भाजलं ना झाला घाव, ना भाजलं ना झाला घाव, दिसेना रायणाचा दैवी ठाव. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायातील 136 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली संत ज्ञानेश्वर सांगतात, जो श्रीमुखी ठावे ते नव्हे दुजे बोलावे, आता दैवताची जाणावे अंतर्यामी. गर्भात जपले गेलेले ते देवतांचं जणू रक्षणच हे सूचित करत आहे की गर्भात असल्यापासून ही एक दैवी योजनाच होती आणि ते बाळ हे देवाचा अंशच आहे असं जणू वाटत आहे. देवाचा अंश असलेले हे नारायण महाराज आहेत. श्रीमद भगवत गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्मा परमेश्वर सांगतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रिय, ये भजन्ति तु मा भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. भगवंत परमात्मा परमेश्वर सांगत आहे की मी जो आहे तो सर्व प्राण्यांमध्ये समप्रमाणात आहे, कुठेही कमी नाही जास्त नाही आणि तो सगळीकडे सारखा आहे. मला कोणीही प्रिय किंवा अप्रिय असं नाही, पण जे मला भक्तीने भजतात मी त्यांच्यात असतो आणि ही भगवंताची कृपा आहे. ही कृपा गर्भावस्थेपासूनच मिळत असते असं आपल्याला भगवंत परमेश्वर परमात्मा श्रीकृष्ण भगवत गीतेमध्ये सांगत आहे. म्हणजे पहा, नारायण महाराज हे गर्भात असताना जरी चहा सांडला पोटावर तरी त्यांना किंवा त्या मातेला काहीही झालेले नाही आणि कोणताही त्रास झालेला नाही. गर्भ वाढत होता आणि दिवस पूर्ण भरलेले आहेत. 1 जानेवारी 1943 या दिवशी पौष महिन्यामध्ये नारायण बाबांचा जन्म झालेला आहे. त्यांचे मूळ गाव फुंदे टाकळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथे वेदांताचार्य नारायण महाराज यांचा जन्म झालेला आहे. आईचे नाव आहे मंजुळाबाई आणि वडील काशीनाथराव फुंदे. या माता पित्याच्या पोटी या बाळाचा म्हणजेच वेदांताचार्य नारायण महाराजांचा जन्म झालेला आहे. भगवंताची लीला अद्भुत असते. पहा काय घडले. बाळ जन्माला आले आणि नाळ तोडला. तोच धपकीन आवाज झाला. काय घडले म्हणून इकडे तिकडे पाहू लागले. तोच काय झाले, बाळ उठून उभे राहिले. बाळ उठून उभे राहिले. दैवी चमत्कारच झाला जणू. तेव्हा जमलेल्या महिला आणि भगिनी
या म्हणू लागल्या, अगं मंजुळे, असं कसं झालं ग? हे काय झालं ग? हे बाळ जन्माला आल्याबरोबर अगं उठून कसं उभं राहिलं? या महिलांचा, स्त्रियांचा गलका बाहेर उभे असलेल्या पुरुषांनी ऐकला आणि तेव्हा वडील असणारे काशीनाथराव आता आले, काय झाले म्हणून विचारले. तेव्हा समजले की बाळ जन्म झाला, नाळ तोडला आणि बाळ उठून उभे राहिले. तेव्हा त्यांना आनंद झाला. ते म्हणतात, अद्भुत प्रसंग आहे हा दैवी अंश आपल्या पोटाला आला आहे. आता या फुंदे टाकळी गावाचे नाव द्वारकेसारखे सगळीकडे होणार आहे. प्रत्यक्ष परमेश्वराने येथे अवतार घेतलेला आहे. परमेश्वराचा जन्म झालेला आहे आणि अशा प्रकारे मंगल घटना घडलेली आहे. सगळ्यांना हा कुतूहलाचा जणू विषयच मिळालेला आहे. काशीनाथराव आणि मंजुळाबाई या माता पित्यांच्या पोटी बाळाचा जन्म झाला आणि मग काय नाव ठेवावे असे विचारले असता वडील काशीनाथराव फुंदे म्हणाले की नारायणच जन्माला आला आहे, म्हणून आपण नारायण नामकरण करूया. आणि मग बाळाचे नामकरण झाले नारायण. अतिशय तेजस्वी रूप आणि उंच असे शरीर आहे बाळाचे. धष्टपुष्ट शरीर आहे, लोभसवाणे रूप आहे. बाळ पाहण्यासाठी जवळपासच्या सर्व महिलांनी गर्दी केली आणि कुतूहलाने एकमेकींना सांगू लागल्या, अगं जणू कृष्णच जन्माला आला आहे. आणि बाळ जन्म झाल्याबरोबर उठून उभे राहिले आहे. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे आणि त्याच वेळी सर्व लोक आनंदाने एकमेकांना आलिंगन देत आहेत. साखरपान घरोघरी वाटले जात आहे. गरीब परिस्थिती असणारे असे हे घर आहे. ग्रामीण भाग आहे आणि जेमतेम खाण्यापुरती शेती आणि कष्ट करून जीवन जगणारे असे हे काशीनाथराव फुंदे यांचं कुटुंब आहे. पोटापुरती शेती आणि मग धार्मिक वृत्ती ही अंगातच आहे. आई मंजुळाबाई या धार्मिक वृत्तीच्या आहेत, तर वडील काशीनाथराव फुंदे हे भारुडकार आहेत. ते अतिशय सुंदर आणि गोड अशा आवाजात भारुडांचे गायन करत असत. ते काय करत, हातावर कापुराची वडी ठेवत आणि ती पेटवत आणि नाचत असत. आनंदाने भारुड गायन करत असत. दार उघड बये, दार उघड, दार उघड बये, दार उघड. ते इतके विनोदी स्वभावाचे होते. ज्यावेळी भारुडांचं गायन करत असत त्यावेळी पुढे बसलेले लोक हे अक्षरशः जागेवर उड्या मारीत असत. हसून हसून त्यांची पुरे वाट होत असे. असे हे विनोदी असणारे भारुडकार वडील नारायण बाबांना मिळाले होते. आणि आता नारायण बाबा हे हळूहळू मोठे होऊ लागले. त्यांच्या बाललीलांनी अंगणात कौतुक होऊ लागले आणि सगळ्यांच्या तोंडी एकच नाव झाले, नारायण नारायण नारायण. देवच जणू अंगणात खेळू लागलेले आहे आणि सर्वजण हे काय म्हणतात, पहा नारायण कसा उड्या मारत आहे आणि नारायण कसा खेळ खेळत आहे असं सर्वजण म्हणत आहे. जन्मताच ते उभे राहिले, बालपणातच देवत्व दिसले. जन्मताच उभा जो दिसला, बाळ सद्गुणी हा आपुला. जन्म झाला आणि बाळ उभे दिसले. या क्रियेमुळे आई बाप
सुखावले आहेत आणि सर्वांना जणू माहीत पडले की भविष्यात सुद्धा हा मुलगा आता पुढे मोठेपणी काहीतरी मोठा होईल आणि आपल्या कुटुंबाचं नाव काढेल. गरीब परिस्थिती, ग्रामीण भागातलं जीवन आणि मोठं कुटुंब. या माता पित्यांना 4 मुले आणि 2 मुली असं हे मोठं कुटुंब, खाण्यापुरती शेती. मग काय करायचे तर मोठा भाऊ हा ऊस तोडणीसाठी जात असे आणि बरोबर आई सुद्धा जात असे. एक वेळ अशीच आली, वेदांताचार्य नारायण महाराज हे लहान आहे आणि मोठा भाऊ कारखान्यावर ऊस तोडायला गेलेला आहे. बरोबर आई आहे आणि अर्थातच नारायण महाराज सुद्धा कारखान्यावर आहे. त्यावेळी आई मंजुळाबाई ह्या धुण्यासाठी पाटावर गेलेल्या आहेत. पाण्याने पाट गच्च भरलेला आहे आणि लहान असणारा नारायण बाळ जवळच खेळत आहे. काय झाले कोणास ठाऊक, पण अचानक नारायण बाळ पाटाच्या पाण्यात वाहून जाऊ लागला आणि हे दृश्य आईने पाहिले. आईचा जीव कळवळलेला आहे आणि तिने काय केले, तिने लगोलग पाटात उडी मारलेली आहे. नारायणाला पटकन धरलेले आहे. आईचा जीव घाबरा झाला आहे. आता काय तोच एक फांदी त्या मातेच्या हाताला लागली. एका हातात नारायण बाळ आणि दुसऱ्या हातामध्ये ती फांदी आईने घेतलेली आहे आणि त्या फांदीच्या आधाराने आई त्या पाटाच्या काठावर आलेली. दैवी चमत्कारच झाला जणू. बाळाला घेऊन आई पाण्यातून वर आलेली आहे. तेव्हा आई असणारी मंजुळाबाई ही म्हणते, जणू भगवंतानेच आम्हा मायलेकरांचे प्राण वाचवलेले आहेत आणि ही आठवण ती नेहमी सांगत असते आणि म्हणत असते की भगवंताने आम्हा दोघांना वाचवले आहे, मरणाच्या दारातून आम्हाला परत आणले आहे. यत्र योगेश्वराः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्रीर्विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. आता नारायण महाराज हे बालपणापासून नारायणाचेच म्हणजेच श्री विष्णूचेच अवतार आहेत हे सगळ्यांनी ओळखलेलं आहे. ही स्थिती खरी ठरली. जिथे नारायण आहे तिथे आईला काही झाले नाही आणि नारायण बाळ आणि आई हे पाटाच्या वाहत्या पाण्यातून वर आलेले आहेत. म्हणजेच जिथे नारायण आहे तिथे विजय व शांती आहे असं जणू या श्लोकात आपल्याला समजत आहे. घरची परिस्थिती बेताचीच. जेमतेम घरात भागेल, खाण्याचे भागेल एवढीच स्थिती म्हणजेच आर्थिक उत्पन्न. थोडेसे पीक घ्यायचे आणि त्यातच सर्व कुटुंबाची गुजराण करायची आणि चरितार्थ चालवायचा. असं जरी असलं तरी घरामध्ये जे वातावरण आहे ते धार्मिकतेचं वातावरण आहे. घरामध्ये नेहमी पोथी, पारायण, भागवत, भारूड, वाचन, गायन, हरिपाठ आणि काकड आरती असे वेगवेगळे प्रसंग हे रोजच चालू आहेत. आई मंजुळाबाई ह्या धार्मिक वृत्तीच्या आहेत. वडील काशीनाथराव फुंडे हे सुद्धा भारूडकार आहेत आणि दैवी सर्व चमत्कार हे त्यांच्याच बाळात म्हणजे प्रत्यक्ष नारायण महाराज यांच्यात आहेत. सगळीकडे धार्मिकतेचं वातावरण घरामध्ये आहे आणि हाच वारसा आता वेदांताचार्य नारायण महाराजांना लाभलेला आहे. घराची ही सुरुवात जणू त्यांच्या आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवातच आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
वडील वेगवेगळे भारुडं म्हणत हातावर कापूर जाळी आणि ते छान छान भारुडं म्हणत असत. हातावरील वात जळत हास्याने गती मिळाली, देऊणी भारुडे गात भक्तीने दारे उघडली. पेटली वात हातावी गातो भारुडे हसुनी, आईची भक्ती सुख हा संस्कार नकळत जीवनी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये माऊली संत ज्ञानेश्वर हे 10व्या अध्यायातील 35 क्रमांकाच्या ओवीमध्ये म्हणतात, हास्याचे रस घेईना भक्तीचे भाव सोडू नये, विनोद मृत्यूवर मार्ग दाखोई देवाचे तेज होई. म्हणजे काय तर भक्तीची गोडी जर या हास्यामध्ये मिसळली तर ती भक्तीचीच जादू पसरते आणि जणू देवतेचे तेज दिसते. दास रहस्य या ग्रंथामध्ये हास्यधारा या विभागात समर्थ रामदास स्वामी यांनी 20 क्रमांकाच्या श्लोकात म्हटलेलं आहे, यत्र भ्रांती हास्ययुतम तत्र भक्ती पुष्यते हि, विनयेन यत्तदीश्वराः प्रसन्न सदा भवेत. हास्य म्हणजे हसू आणि या हसण्याने परिपूर्ण भक्ती ही देवतापर्यंत देवांपर्यंत पोहोचत असते आणि त्या पोचलेल्या देवांना काय लागते तर नम्रता लागते, लीनता लागते आणि त्या नम्रतेने देव हे सदैव म्हणजेच नेहमी प्रसन्न होत असतात. अशा प्रकारे आता नारायण महाराजांचे वय हळूहळू वाढत आहे. बाललीला ह्या त्यांच्या चालूच आहे. खेळ खेळणे आणि मित्रांबरोबर दंगामस्ती करणे हेही तितकेच चालू आहे. आणि मग आता शाळेचे वय होते म्हणून त्यांना शाळेत घातले जाते. त्यांच्याच मूळ गावी म्हणजे खुंदेटाकळी या गावामध्ये त्यांचे शिक्षण सुरू होते आणि त्यांना शाळेत नेऊन घातले जाते. आधी घरी आई वडिलांना वाटते बाळ नारायण हा शाळेत रमेल की नाही, पण शाळेत गेल्यानंतर नारायण महाराजांना खूप गोडी लागते आणि ते अभ्यास करू लागतात. अभ्यासात मन रमते आणि ते नेहमीच सर्व गुरुजींनी सांगितलेले ऐकत असत. गुरूंची आज्ञा ही लहानपणापासून पाळत असत आणि जे शिकवतात ते ध्यान देऊन लक्ष देऊन ग्रहण करत असत. एकदा जे शिकवले ते नारायण महाराजांच्या नेहमी लक्षात राहत असे. त्यांना मराठी या विषयाची खूप गोडी होती आणि वाचनाची अतिशयच अशी गोडी होती. काहीही असू द्या, कोणताही प्रसंग असू द्या, सर्व गोष्टींची पुस्तके ही लहानपणापासून नारायण महाराज हे वाचत असत आणि सर्व विद्या ते ग्रहण करत असत. सर्वांचे आवडते असे नारायण महाराज हे शिक्षकांचे सुद्धा तितकेच आवडते आणि प्रिय विद्यार्थी झाले होते. सर्वजण जणू शाळेतही नारायण असे नामाचा घोषच करत असत. खेळात पुढे कोण? नारायण. अभ्यासात पुढे कोण? नारायण. अगदी काहीही असू द्या किंवा कोणतेही काम असू द्या त्याच्यात सुद्धा पुढे कोण तर नारायणच. म्हणजे कृती कोणतीही असू द्या, श्रमाची असू द्या, अभ्यासाची असू द्या किंवा इतर खेळाची असू द्या, सर्व विद्यार्थ्यांमध्ये पुढे कोण तर तो नारायणच. असं जणू ते गणितच झालं होतं. आणि हळूहळू असे हे 4 वर्षापर्यंतचं शिक्षण संपलेलं आहे
त्यावेळी गावामध्ये पुढे 5वीचा वर्ग नव्हता आणि मग काय करायचे, तेव्हा जवळ असणाऱ्या कोरडगाव या गावामध्ये इयत्ता 5वीचे शिक्षण घेण्याचे ठरले. बरोबर 4-2 मुले होती. मग ते रोजचा प्रवास करत टाकळी ते कोरडगाव. कशाने करत हो? नाही त्यावेळेस काही मोटरसायकल नव्हती ना. रोज ती 4-5 मुले रोज पायी प्रवास करत असत. पांदण रस्ता, छोटासा रस्ता शेताच्या कडेने बांधणे असे ते टाकळी ते कोरडगाव हा प्रवास करत आणि तेथे शिक्षणासाठी जात असत. रस्त्याने जाताना इतर मुले दंगामस्ती करत, तेव्हा नारायण हा सुद्धा दंगामस्ती करीत असे, खोड्या करत असे आणि मुलांमध्ये गप्पा गोष्टी करत करत हसत खेळत रोज कोरडगाव या ठिकाणी जाऊन पुन्हा संध्याकाळी टाकळी या गावी ते येत असत. मग आता मुलेच असतात ती, आपणच म्हणतो ना हो, मुले आणि माकडे काही फरक असतो का? नाही ना. मग अशीच उड्या मारत मारत आणि खेळत पळत आणि नाचतच मुले जणू शाळेला जात आणि तिथून घरी परत येत असत. इतर मुले काय करत, तर जाताना कुणाच्या शेताच्या बांधावरच्या चिंचा तोड, कुणाची बोरे तोड, कुणाच्या पेरूच्या बागेतले पेरू तोड किंवा सीताफळाची सीताफळे तोड असे उद्योग करत करत ही मुले शाळेत जात असत. पण नारायण हा नाममात्र असे. नारायण बाबा काय म्हणत, अरे मित्रांनो, आपल्याला शाळेत शिक्षक काय शिकवतात? चोरी करू नका, खोटे वागू नका, खोटे बोलू नका आणि मग तुम्ही अशी दुसऱ्यांची फळं का घेता? त्यांना न विचारून फळं घेता म्हणजेच तुम्ही चोरी करता. तुम्ही अशी चोरी करू नका असं ते मुलांना सांगत असत. पण मुलं काय, ती म्हणत, अरे नारायण, कोणी पाहत नाही रे, तू पण घे रे थोडीशी, तू पण काय कर, पेरू चाखून पहा, चिंच चाखून पहा आणि काही जांभळे सुद्धा घे. तेव्हा नारायण महाराज मात्र कुणाच्याही चोरलेल्या त्या वस्तूला किंवा त्या फळांना कधीही हात लावत नसत आणि ते घेत नसत. आपण काही घेऊ नये हे ते मुलांना शिकवत असत आणि ते म्हणत की चोरी करू नका. कोरडगावच्या वाटेवरच शिकवले, न्याय हेच जीवनाचं सार, मातीचे तननी आत्मा पवित्र, चोरी वचनापासून दूर ठेकणार. चोरी करू नका हे त्या वाटेवर ते शिकले. गुरुजींचे बोल, शिक्षकांचे बोल त्यांनी त्या वाटेवर अनुभवले आणि ते मुलांना सुद्धा मित्रांना सुद्धा तसं मार्गदर्शन करू लागले. चिंचा पेरूंचे फूल उधळून तुझं निमारून विसरू, गुरु म्हणतात घेऊन दुसऱ्यांचं, खोट बोलून नको घेऊ. ते म्हणत, अरे शिक्षक सांगतात ना की दुसऱ्यांचं घेऊ नका, मग का बरं तुम्ही खोटं बोलता आणि दुसऱ्यांचं घेता? नका रे, तुम्ही तसं घेऊ नका रे. मरणच छोडावे स्वभक्तीने, परार्थाने वर हे घालू नय, चोरास सुखास अधिकार नको, सत्य मार्ग जो बोले तेच ठरू नय. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये माऊली संत ज्ञानेश्वर यांनी 2ऱ्या अध्यायातील 82 क्रमांकाच्या ओवीमध्ये हे सांगितलेलं आहे. मग याचा अर्थ काय
तर स्वतःच्या भक्तीवर नेहमी ठाम राहावं आणि परमत्वाचा सहारा घेऊन चालावं. चोर किंवा चोरणे हा बेजबाबदारपणा आहे. यांना आपण स्थान देऊ नका. खोटे बोलणे आणि चोरी करणे, दुसऱ्यांना त्रास देणे असं वागू नका. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायातील 18 क्रमांकाच्या श्लोकावर भगवंत परमेश्वर परमात्मा आपल्याला सांगतात, अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संस्थिताः मामात्मा पारदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयका. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध हे जे सर्व आहेत यांच्या आश्रयामुळे माणूस स्वतःच्या आणि इतरांच्या देहातले देवांप्रती जे द्वेष आहेत त्यांची जणू ईर्षा करत आहेत असं या श्लोकामध्ये परमात्मा सांगत आहे. मग शाळेत जायचं आणि शिक्षण घ्यायचं. जे शिक्षक शिकवतात ते आपण भरभरून घ्यायचं. हेच नारायण महाराज करत असत. त्यांना वाचनाची खूप गोडी होती. मग ते काय करत, कुणाकडे जरी पुस्तक मिळालं तरी ते थोडा वेळ घेत असत आणि वाचत असत. पुस्तकांनी भरली झोळी, ज्ञानाची लागली पाणी, विचारांची लागली भूक, हरपला तो बालक. जे मिळेल ते घ्यावं, जे मिळेल ते वाचावं आणि आपली जणू ती तृष्णा आहे, ती ज्ञानाची भूक आहे, ती भागवून घ्यावी असं नारायण महाराजांचं चाललेलं होतं. विद्यार्थी दशेपासून त्यांचं वागणं हे असं होतं. मग आता 2-3 वर्ष निघून गेले आणि 7वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. आता कोरडगाव या ठिकाणी सुद्धा पुढे शाळा नाही. मग काय करायचे? मग आता उन्हाळी सुट्टी आहे तेव्हा घरी थांबलेले आहेत. नंतर विचार करू असं सर्व मुलं म्हणत आहेत. परिस्थिती बेताची आहे. आता तालुक्याच्या गावी जाऊन राहायचं म्हणजे काहीतरी खर्च येणार आणि तो कोण करणार असा कुटुंबाचा सुद्धा विचार करायचा आहे. आणि मग पुढे इयत्ता 8वीच्या शिक्षणाला पाथर्डी या गावी, तालुक्याच्या गावी कसं जायचं याचा विचार नारायण महाराज आणि त्यांचे मित्र सुद्धा करत आहेत. कारण ग्रामीण भाग आहे. सर्वांची परिस्थिती जवळपास सारखीच आहे. येथे कुणीही धनिक नाही, श्रीमंत नाही. इथे शेतकरी वर्गातले आणि ग्रामीण भागातले जीवन या सर्वांच्या वाट्याला आलेले आहे. मग वडील म्हणतात की नारायणा आता असं कर, 7वी पर्यंत शिक्षण झालं ना, मग मी काय करतो, तुला एक दुकान टाकून देतो. थोडंसं भांडवल आहे, मग आपण किराणा मालाचं दुकान टाकूया आणि मग त्यापासून काही उत्पन्न सुरू होईल आणि आपल्या कुटुंबाला हातभार लागेल. म्हणून वडील काशीनाथराव फुंदे हे आपल्या अडचणीच्या संसारातून जमवलेलं थोडंसं जे धन आहे ते भांडवल उभं करतात आणि एक छोटंसं किराणा मालाचं दुकान टाकून देतात आणि म्हणतात नारायणा आता सांभाळ हो हे दुकान. पण गोडी कशाची आहे तर ती वाचनाची गोडी आहे. त्यातल्या त्यात वाचायचं काय तर हरिपाठ म्हणायचा, शिवलीलामृत वाचायचं आणि वेगवेगळे अभंग यांचं वाचन करायचं, गायन करायचं. हेच जणू नित्यच आहे. जरी दुकान टाकून दिलं तरी ही पुस्तकं काही पाठ सोडत नव्हती आणि नारायण महाराज सुद्धा त्या पुस्तकांना सोडतच नव्हते. गिऱ्हाईक दुकानावर यायचे
कोणी म्हणे तेल द्या, कोणी म्हणे साखर द्या, कोणी म्हणे चहा पावडर द्या किंवा कोणी म्हणे साबण द्या. पण नारायण महाराजांनी काय करायचं? हो आहे तिथे घ्या. मग गिऱ्हाईक म्हणे घेतले हो नारायण, पैसे टाका तिथे. आणि किती पैसे दिले किंवा किती सामान घेतले कशाकडेही नारायण महाराजांनी लक्ष दिले नाही. मग काही लोक कसे असतात, कोणी काय करत येईत आणि फक्त सामानच घेऊन जाईत, पैसे मात्र देतच नसत. किंवा कोणी काय करे येईत आणि सामान घेईत एका किमतीचे आणि पैसे देईत कमी. परंतु नारायण महाराजांनी कधी कोणाला हटकलेच नाही आणि काही बोललेच नाही. परिणाम व्हायचा तोच झाला. काय झाले? दुकान तोट्यात गेले, व्यवसाय तोट्यात गेला. आणि आता काय करायचं? भांडवल जे उभे केले होते गरीब परिस्थितीतून, जे दुकान टाकले होते ते तोट्यात गेले आणि आता दुकान बंद पडले. पुन्हा भांडवल आणायचे कोठून? मग ते दुकानच बंद झाले. आता त्या दुकानाला कायमचेच कुलूप लावले. दुकान दुःख शिवली ओवी, हरिपाठीची ठेवण मोल. ते दुकान बंद पडलेले आहे आणि आता काय करायचे? तर ते जे दुकान आहे ते जरी बंद पडले तरी वडील काशीनाथराव हे काय करत आहेत? ते म्हणतात नारायणा पडू दे दुकान बंद. काय कर, मी तुला एक शिलाई मशीन घेऊन देतो, तू काय कर मशीन काम शिक. येळी गावातून एक मशीन काम येत असलेला मनुष्य शिकवण्यासाठी आणला आणि सांगितले की नारायणा आता मशीन काम तरी शिक. परंतु लक्ष हे त्याच्यात नव्हतेच. काही दिवस ते काम शिकू लागले, मशीन चालवता येऊ लागली आणि कुणीही लोक येईत आणि महाराजांना सांगले नारायणा एवढे धोतर शिवून दे रे. मग महाराजांनी काय करायचे? त्या धोत्राला शिवून द्यायचे, दंड घालून द्यायचा. कोणी म्हणे ही कोपरी शिवून दे रे, मग ती कोपरी ठिगळ लावून द्यायची. असे जुने कपडे घेऊन लोक नारायण बाबांकडे येऊ लागले आणि काहीही कुरकुर न करता बाबा काय करू लागले? या आलेल्या लोकांचे जुने झालेले, जीर्ण झालेले, फाटलेले कपडे आहेत ते दुरुस्त करून देऊ लागले, शिवून देऊ लागले. आणि त्यातून काय झाले? उत्पन्न काहीही नाही. परिणाम व्हायचा तोच झाला. जसे किराणा मालाचे दुकान बंद पडले तसे या शिलाई मशीन मधून सुद्धा काहीही उत्पन्न मिळालेले नाही आणि ते उत्पन्न नाही म्हणून ते कामही आता बंद करावे असं ठरलेलं आहे. आणि ते काम पुन्हा वडिलांनी नारायण बाबांना बंद करायला लावले आहे. मग आता काय करावे? नारायणा अरे दुकान पण बंद पाडलंस आणि शिलाई मशीन आणली होती ते सुद्धा काम तू पूर्ण केलं नाही. मग आता जाऊ दे, तू काय कर, आपली जी थोडीशी शेती आहे या शेतीकडेच लक्ष दे. मग त्यावेळी पाणी देण्यासाठी मोठा हाकाव्या लागत. एक जण मोठा हाकत असे आणि दुसरा व्यक्ती हा दारे धरण्याचं काम करत असे. म्हणजेच विहिरीतलं पाणी शेताला देण्यासाठी त्यावेळी 2 माणसांची गरज लागत असे. मग मोठे भाऊ आहेत ते मोठा हाकत असत आणि
लहान असणारे नारायण महाराज हे दारे धरण्याचं काम करत असत, पिकाला पाणी द्यायचं काम करत असत. काय झाले, तिकडे भाऊ मोठा हाकत आहे आणि इकडे नारायण महाराजांनी काय केले, दारे घ्यायचे सोडून दिले आणि त्यांनी त्या शेताच्या मातीमध्ये सुरेख अशी पिंड तयार केली, महादेवाची पिंड तयार केली आणि नामस्मरण करत बसले. जवळ असणारी धोत्र्याची फुले आणि तरवडाची फुले तोडली आणि त्या पिंडीवर वाहिली आणि नामस्मरण करत बसले. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय. अखंड भक्तीत ते तल्लीन झालेले आहेत आणि जे पाणी, विहिरीचे पाणी येत आहे ते फुटून दुसऱ्याच्या शेतात वाहून गेलेले आहे आणि नारायण महाराज मात्र भक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत, गर्क झालेले आहेत. काय वाटले कुणास माहीत, पण मोठे भाऊ आहेत हे मोठा सोडून आलेले आहेत आणि शेताकडे आलेले आहेत, हाक मारत आहेत नारायण नारायण. पण भक्तीमध्ये लीन झालेला नारायण काही ओ देत नाही. तेव्हा येऊन पाहतात तो जे पाणी आले आहे हे सर्व दुसऱ्याच्या शेतात गेलेले आहे आणि आपले पीक तर कोरडेच आहे. हे पाहून मोठा हकून दमलेले ते मोठे भाऊ यांना राग येतो आहे आणि ते जवळ असलेल्या एका छोट्याशा काठीने नारायण महाराजांना हाणू लागलेले आहेत. अरे नारायणा, मी इतके कष्ट करून मोठा ओढत आहे आणि तू मात्र काय केलेस रे, तू हे पाणी दुसऱ्याच्या शेतात लावून दिलेस. खुशालच तू डोळे झाकून देवाचे नामस्मरण करत आहेस. असं म्हणून राग येऊन मोठे भाऊ हे लहान भावाला म्हणजेच नारायण महाराजांना हाणू लागलेले आहे. जीव काकुळतीला आलेला आहे. अतिशय नाजूक असं शरीर नारायण महाराजांचं आहे. कोमल शरीर आहे आणि त्यांना तो मार सहन झाला नाही. अरे भाऊ, नको रे मारूस. भाऊ, अरे मला मारू नकोस रे. नारायण महाराज काकुळतीने त्या मोठ्या भावाला म्हणत आहेत आणि त्या मोठ्या भावाला राग आलेला आहे म्हणून जोर जोरात काठीने मारत आहे. अरे भाऊ, असा कसा तू निष्ठुर आहेस आणि तू जर मला मारणं थांबवणार नसणार तर तुझा वंश तरी कसा वाढेल. ज्यावेळी वय लहान होतं त्यावेळी 12-13 वर्षाचं वय असताना नारायण महाराजांनी मोठ्या भाऊला म्हटलेलं आहे की अरे भाऊ, निष्ठुरपणे मला मारू नकोस रे, अशाने तुझा वंश वाढणार नाही. आणि ते तेव्हाचे बोल सत्य ठरलेले आहेत. खरोखरच त्यांचे मोठे भाऊ जे आहेत त्यांना मुलगा झालाच नाही असे हे नारायण महाराज आहेत. जे बोलत ते खरे होत असे आणि ते खरे होत असे. म्हणजेच पहा, दुकानही बंद पडले, शिलाई मशीन आणली, ते कामही बंद पडले आणि आता शेतीच्या कामात लक्ष द्यायचे तर शेतीच्या कामातही असे झालेले आहे. आपण यावर एक ओवी घेऊया. दुखाण दुःख शिवली ओवी, हरिपाठीची ठेवण मोल, शिलाई म्हटली भक्तीचा पाठ, कपड्यात गुंफिली होय नाओल. शेतीचे दारे धरताना फुलांनी सजले हरीचे गाण, मारलेल्या भावाच्या डोळ्यात भक्तीची उगवली नवीन जाण. दुकान दुःख शिवली ओवी, हरिपाठीची ठेवण मोल, शिलाई म्हटली भक्तीचा पाठ,
कपड्यात गुंफली होय नाओल, शेतीचे दारे धरताना फुलांनी सजले हरित गाण, मारलेल्या भावाच्या डोळ्यात भक्तीची उगवली नवीन जाण. भावाला सुद्धा नंतर वाईट वाटले की आपण नारायण बाबाला असे म्हणायला नको होते, परंतु तो एक राग होता आणि तो रागच त्यांनी जणू व्यक्त केला होता. आणि बाबांच्या तोंडूनही त्यांना जे शब्द गेले होते तेही बाबांना वाटले की आपण मोठ्या भाऊंना असे बोलायला नको होते, पण ते शब्द निघून गेले होते. मनुष्यातून निघून गेलेला जो बाण आहे तो परत येत नाही, किंवा फेकलेला जो दगड आहे तो जसा पुन्हा येत नाही, तसे ते शब्द मुखातून निघून गेले होते आणि त्यावर आता कोणताही उपाय नव्हता. यावर आधारित आपण श्लोक घेऊया. वडिलांची किराणा बंद, हरिपाठच ज्ञानसागर, शिलाई सेवेवरही उपकार, तोट्यातच बहरला भार, शेतीत नाम स्मरण पुकारे, वाहे पाणी भावनांनी, भाऊ मारू नको रे, शब्दांनी गाठती वंशवृत्ती. मग या दृष्टांतावर आधारित ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी संत ज्ञानेश्वरांनी 12व्या अध्यायात 3री ओवी आहे ती पहा. विषय व्याळे मिठी, दिधलिया जुठी ताठी, ते तुझी ये गुरु कृपा दृष्टी, निर्विष होय. विषय वस्तूंमध्ये जी पकड निर्माण झालेली आहे, शरीर निष्क्रिय झाले तरी गुरूंच्या कृपेमुळे सर्व विषरूपी दुःखापासून मोक्ष प्राप्त होत असतो, असे माऊलींनी आपल्याला सांगितले आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंत 2ऱ्या अध्यायातील 47 क्रमांकाच्या श्लोकात सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर्भूमा ते संगोस्त्व कर्मणी. आपला कर्मावरचा जो अधिकार आहे तो फळावर नाही. कर्माची फळं ही इच्छा मनात निर्माण करत असतात. निष्क्रियतेचा लोक हा त्याग आहे आणि तो करायचा असतो, असं आपल्याला भगवंत सांगत आहे. अशा प्रकारे हा नारायण महाराजांचा जीवन प्रवास चालू आहे. मग आता शेतीचे कामही जमत नाही, किराणा दुकानातही अपयश, शिलाई मशीन मध्येही अपयश, मग नारायण आता गुरे तरी सांभाळ असं घरच्यांनी आई वडिलांनी सांगितलेले आहे. मग काय करायचे? गुरे सांभाळायला जायचे, पण बरोबर शिवलीलामृत न्यायचे, अभंगाची पुस्तकं न्यायची आणि हरिपाठही न्यायचा. जे जे दिसेल ते वाचत राहायचं, असंच होतं. बरोबर असणारी मुलं मित्र हे नारायण महाराजांना म्हणत असत की आम्ही सांभाळतो गुरु, तू बस हो येथे झाडाच्या सावलीत आणि कर वाचन, तुला आवडतं ना वाचायला. आणि दिवसभर नारायण महाराज हे वाचन करत असत आणि त्यांचे मित्र इतर मुलं सर्वांची गुरे एकत्र सांभाळत असत आणि संध्याकाळी सर्वजण परत येत असत. मग ते हसून इतर मुलांना कधी कधी म्हणत असत, तुम्ही वाचा शिवलीलामृत. अरे मित्रांनो, तुम्ही कधीतरी हरिपाठ म्हणून पहा. तेव्हा मित्र म्हणत, नको रे बाबा, हे आमचं जे काम आहे ते आम्हाला करू दे
आणि तुझं जे काम आहे ते तू कर. मग नारायण महाराज हसायचे आणि म्हणायचे, तुमचं प्राक्तनच हे आहे. तुम्हाला जर काहीही आध्यात्मिक वाचन करायचं नाही, मग तुम्हाला आत्मज्ञान कुठून मिळणार, ते तुम्हाला मिळूच शकत नाही. असं हसता हसता नारायण महाराज इतर मुलांना, त्यांच्या मित्रांना म्हणत असत. ज्याला जे पाहिजे ते दुकानात असताना ते देत होते. ही प्रवृत्ती कशाची आहे? आणि कपडे फाटलेले फुकट शिवून देत असत. ही प्रवृत्ती कशाची आहे? म्हणजेच आपल्याकडे जे देण्यासारखं आहे ते देतच राहायचं, त्याचा मोबदला काही मागायचा नाही, असंच आहे. आणि हे असंच वागत होते आणि त्यांचं जीवन ते जगत होते. आता काही काळ लोटलेला आहे आणि मुलं म्हणतात, चला आता सर्वजण काय करू, आपण खोली करून तरी कुठेतरी राहूया आणि पुढचं शिक्षण घेऊया. मुलं ठरवत आहेत, आपण तालुक्याच्या गावाला जाऊया आणि शिक्षण घेऊया. तेव्हा मात्र नारायण महाराज यांना वाटतं की आपण आध्यात्मिक शिक्षण घेऊया. आणि ते त्यांच्या मित्रांना तसा मनोदय सांगत आहेत. ते सांगत आहेत की मला काही आता या पुढच्या 8वीच्या शिक्षणामध्ये रस नाही. हा सुट्टीचा काळ आहे, गुराकडे जाण्याचा काळ आहे. त्यात आनंद घेत आहेत, पोहत आहेत. नारायण महाराजांना पोहणे म्हटले की खूप आनंद वाटे. त्यांना तो जणू छंदच होता. त्यांच्या शेताजवळ एक विहीर आहे. त्या विहिरीची एक आठवण बाबा नेहमी सांगतात. पूर्वी घर बांधण्यासाठी, वाडे बांधण्यासाठी चुना वापरला जात असे आणि ही विहीर सुद्धा चुन्यात बांधलेली होती. म्हणून त्या विहिरीला चुना गजीची विहीर असं जणू नावच होतं. विहिरीला पाणी असे. आणि मग बाबा काय करत, तर वरूनच मुटका करून पाण्यात टाकत असत आणि ते पाणी खूप उंच उडत असे. पोहण्याचा खूप छंद. त्या पोहण्याच्या छंदावरून बाबांनी कित्येकदा आपल्या वडिलांचा आणि आईचा सुद्धा मार खाल्लेला आहे. अरे नारायण, असं उंचावरून, इतक्यावरून पाण्यात मुटका टाकून पोहत जाऊ नकोस रे, असं आई वडील काळजीने म्हणत असत. आणि बाबांना गंमत वाटत असे, ते पोहत असे. पाण्याच्या उंच पुकाऱ्यात नाहुनी मनमुक्त गगन गवसले, पण मिताची दिशा गाठली, दुःखाची लाट मला टळली. विहिरीत उडी मारून निर्मळ मन तन मज्जित केले, गुरु म्हणे मित गती राख, अति आनंद दुःखी करेल. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायात 25 क्रमांकाची ओवी आहे. म्हणून हो सुज्ञानी व्हावे कृतकृत्य भजनी, जैसे मुलासी देता पाणी, खांद्या पाणी संतोषती. हे सुज्ञांनो, भक्तीची कृतज्ञता जो बाळगतो, जसे मुलांना आपण पुरेसं असं पाणी दिलं तर फांद्या आणि पानं या समाधानी होत असतात, तसे बाबांना जणू पोहून आनंद मिळत असे आणि समाधान मिळत असे. श्रीमद भगवत गीतेमध्ये 6व्या अध्यायातील 16 क्रमांकाच्या श्लोकात म्हटलेले आहे, नात्यश्नस्तस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नता, न चात्र शीतोष्णा तोष्णात समम सम उच्यते. अति अल्प अन्न किंवा अति अल्प निद्रा, अति थंडीतोष्ण येणे
यांचा योगाला मार्ग नाही, योगीने संयमितच राहावे असं या श्लोकात म्हटलेलं आहे. पुढच्या श्लोकात 6व्या अध्यायातील 17व्या श्लोकात म्हटलेलं आहे, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अन्न आनंद कर्म निद्रेत मध्ये मित गती ठेवणाऱ्याचा योग दुःखहर ठरतो असं या श्लोकात सांगितलेलं आहे. नारायण महाराज यांच्या घराची परिस्थिती ही जेमतेम आहे आणि त्यांना वेळ प्रसंगी रताळी तांदूळ कुंजीर अशी भाजी खाऊन दिवस काढावे लागत असे. थोडेसे पोटापुरते असणारे शेत आणि कमी उत्पन्न अशी त्यावेळची परिस्थिती होती. आता आई वडिलांना वाटायला लागलं की नारायण महाराजांनी घराकडे लक्ष द्यावं, शेतीत काम करावं, गुरेढोरे सांभाळावी आणि जे दिसेल ते काम करावं आणि आता त्यांनी विवाह करावा असं त्या आई वडिलांना वाटू लागलं. त्यांचे वाटणेही योग्यच होते, त्यात काहीही चुकीचे नव्हते. त्यावेळी मुलांना समज आली की त्यांचे विवाह होत असत. पण नारायण महाराजांनी या गोष्टीला आपला विरोध दाखवला आणि ते म्हणाले की मला अध्यात्माचं शिक्षण घ्यायचं आहे. तेव्हा वडील काशीनाथराव म्हणाले की आपली परिस्थिती ही अशी, जेमतेम आपण दरवर्षी उत्पन्न काढतो ते आपल्या कुटुंबाची गुजराण होण्यापुरतेच असते आणि मग कसे करायचे, मग आता यावर काय उपाय करायचा. नारायण महाराजांचे विचारचक्र तर चालूच होते. त्यांना आता असं वाटत होतं की आपल्याला हे गावही नको आणि कुटुंबही नको, तर आपण काय करूया, शिक्षण घेऊया आणि पुढे काहीतरी करूया असं त्यांना वाटायला लागलं. मग त्यांनी काय करावं, तर त्यांनी शिक्षण घ्यावं असा त्यांच्या मनाचा जणू ध्यास झाला. याच वेळी त्यांना वामनभाऊ महाराज यांची भेट झालेली आहे आणि ते हनुमंताच्या मंदिरात बसलेले आहेत. तेथे संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज गावामध्ये आलेले आहेत. तेव्हा सर्व नागरिकांनी, व्यक्तींनी संतश्रेष्ठ वामनभाऊंचे दर्शन घेतलेले आहे. मंदिरामध्ये बसलेले नारायण महाराज यांनी देखील संतश्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचे दर्शन घेतलेले आहेत आणि जवळ बसलेले आहेत. तेव्हा संतश्रेष्ठ वामनभाऊंनी एका ओळखीच्या व्यक्तीला विचारलेले आहे की कोणाचा मुलगा आहे हा. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितले, काशीनाथराव फुंदे भारुडकर आहेत ना, त्यांचा हा मुलगा आहे नारायण. तेव्हा संतश्रेष्ठ वामनभाऊंनी नारायण महाराजांच्या पाठीवर थाप टाकलेली आहे आणि थोडा वेळ तेथे बसलेले आहेत. लोक बोलत आहेत, काही विचारविनिमय चालू आहेत, एकमेकांचे दुःख हे सांगत आहेत, भाऊंना समस्या सांगत आहेत आणि उपाय विचारत आहेत. त्याच वेळी नारायण महाराज हे संतश्रेष्ठ वामनभाऊंना म्हणतात, भाऊ माझी ही एक विनंती आहे. तेव्हा भाऊंना हसू येतं आणि म्हणतात, काय पाहिजे तुला. तेव्हा नारायण महाराज म्हणतात,
तुम्ही मला तुळशीची पवित्र माळ घालावी असं मला वाटतं। आणि मग भाऊंना समाधान वाटतं। ते पवित्र तुळशीची माळ नारायण महाराजांच्या गळ्यात घालतात, त्यांना रामकृष्ण हरी मंत्र देतात आणि आशीर्वाद देतात। संत श्रेष्ठ वामन भाऊंचे दर्शन घेऊन नारायण महाराज आशीर्वाद घेतात आणि वामन भाऊ महाराज म्हणतात, नारायणा मोठा हो। त्याच वेळी संत श्रेष्ठ वामन भाऊंच्या बरोबर आलेले सेवेकरी आहेत, त्यातील एक जण संत तुकाराम महाराजांचे चरित्र हे पुस्तक त्यांना भेट म्हणून देत आहे। तो ग्रंथ हातात पडल्यानंतर नारायण महाराज वाचनाला सुरुवात करतात आणि त्यांच्या आयुष्यात जणू बदलच घडतो। संत तुकाराम महाराजांचे चरित्र वाचत आहेत आणि आता काय करायचे, आता आपण काहीतरी करायचे हा मन ध्यास घेत आहे, मनाने घेतलेला ध्यास पूर्ण करायचा आहे नारायण महाराज ठरवत आहेत आणि ते म्हणतात की काहीतरी करूया, क्रांती करायची आहे, पण सुरुवात कशी करायची? जर घरी सांगितले तर आई वडील परवानगी देणार नाहीत। नेहमीचे कारण आहे घरची परिस्थिती ही बेताचीच आहे, गरिबीचीच म्हणा ना। मग आता गुरु भेटलेले आहे संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज आणि काहीतरी क्रांती करूया असं मन घेतात। विवाहात नवती रुची माझी, वामनच्या चरणी विसरली जगाची। संत तुकाराम चरित्र भेटले एकदा, भक्ती पथ उजळला माझा भाग्याची। त्यांना आता कुटुंब गाव यामध्ये गोडी राहिली नव्हती, रुची राहिली नव्हती, तर त्यांच्या जीवनात आता भक्ती मार्ग उगम पावला होता आणि आता त्यांचं जे आयुष्य आहे, जे जीवन आहे ते उजळून निघालं होतं। गुरु म्हणे माळ घाला तुळशीची, करुणी पवित्र घट साजरा। वामन भुव आशीर्वाद झाला, जीवनात आलं भक्तीचं गंगा। नारायण महाराज यांना तुळशीची पवित्र माळ गुरूंनी संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराजांनी घातलेली आहे आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे। आता त्यांचं जीवन, त्यांचं आयुष्य जे आहे ते भक्तीच्या चांगल्या वाटेनं गेलेलं आहे। त्या भक्तीच्या मार्गाला जणू गंगेचंच रूप आलेलं आहे। ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायातील 47 क्रमांकाच्या ओवी म्हणतात, ते निज बोधे उरावरी, भेटती आत्मया श्रीहरी। परी मोक्ष प्रासादी सरी, सर्वाही आधी। जेव्हा एखाद्याच्या अंतःकरणाला खऱ्या आत्मज्ञानाची अनुभूती होते, तेव्हा श्रीहरी विष्णू हे आत्मदर्शन घडवून आणतात। मोक्ष प्राप्तीची कृपा सर्वांवर अवतरित होते। श्रीमद भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायातील 66 क्रमांकाच्या श्लोकात म्हटलेले आहे, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा। सर्व प्रकारच्या धर्म कर्तव्याचा
त्याग करून फक्त माझी शरण गहाण कर आणि मग त्यानंतर मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू शोक करू नको असं श्रीमद भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. आता भक्तीचा नवा उगमच झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच वेळी इतर मुलं जे मित्र आहेत ते म्हणतात की आपण आता काहीतरी करूया आणि पुढे शिकूया. आपण सर्वजण मिळून एखादी खोली करू आणि तालुक्याच्या गावी पाथर्डी येथे निवास करू आणि शाळेमध्ये प्रवेश घेऊया. आपण तिथे शिकूया. पण ज्यावेळी नारायण महाराजांना इतर मित्र विचारत आहेत त्यावेळी नारायण महाराज त्या मित्रांना म्हणतात, अरे मित्रांनो, खरं सांगू का तुम्हाला, मला असं वाटतंय की मी अध्यात्माचं शिक्षण घ्यावं आणि मला आता त्या 8वीच्या प्रवेशाकडे पाहू सुद्धा वाटत नाही. माझं मन म्हणत आहे की आता अध्यात्माचं शिक्षण सुरू कर. मी काय करू तेच आता मला कळत नाही. मला तुम्हीच मित्र आहात आणि तुम्हीच मदत करणार आहात. मुलांमध्ये ही चर्चा होत आहे आणि सर्वांचे नारायण महाराजांवर प्रेम आहे, कारण त्यांची बुद्धी ही प्रगल्भ अशी आहे आणि त्यांचं अलौकिकत्व हे जणू सर्वांना ज्ञातच आहे असं म्हणावं लागेल. मग सर्व मित्र म्हणतात, आपण काहीतरी करूया आणि या नारायणाला आपण शिक्षणासाठी, अध्यात्माच्या शिक्षणासाठी काहीतरी मदत होईल असं करूया. मग काय करायचं सर्व मित्रांमध्ये चर्चा होते. तेव्हा शेजारच्या गावामध्ये संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचे एक सेवेकरी आहेत विठ्ठल बुवा म्हणून, आणि ते भजन करण्यासाठी फुंदे टाकळी या गावी येत असत. तेव्हा मित्र असं ठरवतात, आपण या कामात विठ्ठल बुवांचे सहकार्य घेऊया आणि त्यांना हे सांगूया, ते नक्कीच मदत करतील. मग आता विठ्ठल बुवांना बोलवायचे कसे, त्यांच्याकडे जायचे कसे, म्हणून 2 मित्र लगोलग विठ्ठल बुवांच्या गावी जातात आणि त्यांना म्हणतात की बुवा, तुम्ही आमच्या गावी भजनासाठी केव्हा येणार आहात? तेव्हा विठ्ठल बुवा म्हणतात, केव्हा येईन, तुम्ही म्हणाल तर आत्ता सुद्धा येईल. आणि त्या मुलांनाही तेच हवे होते. मग ते म्हणतात, चला तर मग आम्ही तुम्हाला नेण्यासाठीच आलो आहोत, आपण बरोबरच जाऊया. आणि मग ते 2 मित्र आणि विठ्ठल बुवा असे मिळून फुंदे टाकळी या गावी येत आहेत. तेथे आल्यानंतर तेथे भजनाचा कार्यक्रम होतो आणि भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व भाविक हे आपापल्या घरी जातात. परंतु नारायण महाराज आणि त्यांचे ते 4-2 मित्र आहेत ते विठ्ठल बुवांजवळ बसत आहेत, त्यांच्याबरोबर थांबलेले आहेत. आणि नंतर मग ते मित्र नारायण महाराजांची इच्छा विठ्ठल बुवांना बोलून दाखवत आहेत, सांगत आहेत, म्हणत आहेत, बुवाजी, तुम्हीच नारायण महाराजांना काहीतरी सहकार्य करून पुढच्या शिक्षणासाठी नेऊ शकाल असं आम्हाला वाटतं, असा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या गावी येऊन तुम्हाला इथे भजनासाठी घेऊन आलेलो आहोत. विठ्ठल बुवांना
हे ऐकून समाधान वाटतं की एक मुलगा हा अध्यात्माचं शिक्षण घेऊ इच्छित आहे. तेव्हा विठ्ठलबुवा म्हणतात, मग चांगल्या कामाला वेळ का घालायचा? आपण आत्ताच निघूया आणि तुझ्या शिक्षणासाठी मी तुला आळंदीपर्यंत नेऊन घालीन, मी तेवढे सहकार्य करीन. मग काय करायचे? मुलांमध्ये चर्चा होते. जर नारायणाच्या घरी सांगावे तर परवानगी मिळणार नाही हे माहीत आहे. जवळ पैसेही नाहीत. त्या 4-2 मित्रांकडे थोडेफार जे पैसे होते ते एकत्र केलेले आहेत, जमा केलेले आहेत आणि ते नारायण महाराजांना दिलेले आहेत. अंगावरच्या कपड्यांवर त्या मुलांनी दिलेले थोडेसे पैसे घेऊन आता बाबा कुठे जाणार आहेत? तर विठ्ठलबुवा यांच्या बरोबर आळंदी येथे जाणार आहे. घरी कोणाला सांगितलेले नाही, आई वडिलांना माहीतही नाही. आणि आता या 4 मित्रांमध्ये आणि विठ्ठलबुवा नारायण महाराज यांच्यामध्ये ठरले आहे की आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी पुढे आळंदी येथे जायचं आहे. त्याप्रमाणे पाथर्डी या तालुक्याच्या गावापर्यंत रात्रीच्या वेळी जाण्याची सोय नाही, म्हणून तिथपर्यंत पायी निघलेले आहेत. नारायण महाराज बरोबर विठ्ठलबुवा आहेत आणि ते 4-2 मुलं थोड्याशा अंतरावर त्यांच्या बरोबर गेले आहेत. जवळचं थोडंसं जे धन आहे ते त्यांना ST तिकीटसाठी दिलेलं आहे आणि आता बाबांनी आळंदीकडे प्रस्थान केलेलं आहे. ते पायी पाथर्डी या गावापर्यंत गेलेले आहेत. तेथून पुढे ST बसचा प्रवास करून ते आळंदीला जाणार आहेत. घरी मात्र कुणाला काहीही माहीत नाही. गुपित रात्र स्वपथे रुजू, उधळले स्वल्प धन पाठीवर, अध्यात्म यात्रेची ज्वाला पेटली, आळंदी मध्ये तेजोमय ठिकाणावर. घरातली आई वडिलांची परवानगी नाही आणि धनही जवळ नाही, काहीही जवळ नाही. मित्रांच्या मदतीने शिक्षण घेण्यासाठी आता प्रवास चालू केलेला आहे. रहस्यात निघाले निःसृष्टक, तीर्था प्रवासाचा ध्यास मनात, मित्राधीन धन एकत्रित, भगवंताच्या पावलांनी वाटचाल अनंत. घरात कोणालाही काही न सांगता गुपचूपपणे मित्रांच्या मदतीने त्यांनी आता आळंदीकडे प्रस्थान केलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायातील 30 क्रमांकाच्या श्लोकात परमेश्वर सांगतात, मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा, निराशी निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वराः. म्हणजे सर्व कर्म माझ्याशी संपूर्ण मन समर्पून आत्मज्ञानात एकाग्र करा आणि अपेक्षा, भाव, ममत्व यांचा त्याग करा. निश्चिंतपणे धर्मयुद्ध करा असं या श्लोकात सांगितलेलं आहे. या श्लोकात कर्मयोगाचे महत्त्व स्पष्ट होते. प्रवास केला तरी प्रत्येक कृती ही
भगवंताच्या स्मरणात समर्पित ठेवायची आहे. आणि आता प्रवास चालू झालेला आहे. नारायण महाराज हे विठ्ठल बुवा यांच्याबरोबर आळंदी येथे गेलेले आहेत. त्यांना आता आध्यात्मिक शिक्षणाची ओढ लागलेली आहे आणि बाबा आळंदी येथे गेलेले आहेत. पण इकडे काय झाले, घरी नारायण नाही म्हणून सगळीकडे शोध सुरू आहे. नारायणा नारायणा, आमचा नारायण तुम्हाला दिसला का? आई वडील आणि घरातील भावंडे सर्वांना विचारत आहे, कुठे गेला असेल आमचा नारायण? सगळ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे, का गेला असेल आणि न सांगता का गेला असेल असं त्या कुटुंबातील आई वडील आणि बहीण भावांना वाटत आहे. आईचे मन तर वेडेच झाले आहे. नारायणा नारायणा ती मोठमोठ्याने आक्रोश करत आहे, अरे तू कुठे गेला आहेस असं म्हणत आई वेडीपिशी झालेली आहे, फिरत आहे. वडील सर्व मित्रांना विचारत आहेत, परंतु कोणीही काही सांगायला तयार नाही. 1, 2, 3 दिवस गेलेले आहेत आणि त्यांच्या कानावर थोडीशी कुणकुण आलेली आहे की आपला नारायण हा आळंदी येथे गेलेला आहे. तो अध्यात्म शिक्षण घ्यावं असं त्याला वाटत आहे, म्हणून त्याने आळंदी गाठलेली आहे. तो आळंदीला गेलेला आहे. तेव्हा वडिलांनी घरी सांगितलं की आपला नारायण हा आळंदीला गेलेला आहे असं मला समजलेलं आहे. मग त्या मातेने आईने काय केले तर आईने दशमी केली, चटणी केली आणि ती बरोबर दिली, आपल्या मालकाबरोबर दिली आणि सांगितले की नारायण 2 दिवस झाले गेलेला आहे, पोटात अन्न नसेल, तिथे गेल्यानंतर त्याला ही दशमी आणि चटणी खाऊ घाला आणि आपल्या नारायणाला काही बोलू नका हो, त्याला मागे घेऊन या. आईची वेडी माया आहे ही. आणि मग वडील आळंदीकडे गेलेले आहेत. वडील आळंदीकडे गेलेले आहेत आणि ते शोधत आहेत. त्यांनी शिक्षण संस्था पाहिले आहेत आणि त्यांनी नारायणाची भेट घेतलेली आहे. दोन्ही पिता पुत्र यांची भेट झालेली आहे. वडिलांनी आपल्या पुत्राला मिठी मारलेली आहे, गळा भेट झालेली आहे आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आलेले आहेत. वडील म्हणतात की नारायणा, अरे घरी चल, असू दे रे गरिबी, परंतु खाण्यापुरते तरी देवाने दिले आहे रे. तू असा आम्हाला न सांगता का रे बाळा निघून आलास? तू आता घरी चल, आईने तुला ही दशमी आणि चटणी दिली आहे. माझं बाळ 2 दिवस झाले उपाशी असेल, काही खाल्लं नसेल असं म्हणून ती वेडीपिशी झाली आहे. नारायणा तू घरी चल. परंतु शिक्षणाचा ध्यास अंतर्मनाने घेतलेला आहे आणि आता नारायण महाराज आपल्या वडिलांना म्हणत आहेत, बाबा आता मला शिकू द्या, आता मला राहू द्या इथे, आता मला नको ते गाव. अहो बाबा, आता हेच माझे मायबाप आहेत आणि आता मी येथेच राहतो आणि येथेच शिक्षण घेतो. मी माधुकरी मागत जाईल आणि येथे शिक्षण घेईल. मी खूप शिकेल आणि खूप मोठा होईल. पण वडिलांना वाटतं की इतक्या दूर आलेला मुलगा कसा राहील. ती एक वेडी माया असते आणि वडील त्याला राहून राहून म्हणतात, अरे नारायणा, डोक्यातलं वेड बाजूला ठेव आणि चल माझ्याबरोबर. परंतु नारायण महाराज यांनी शिक्षणाचा ध्यास घेतलेला आहे. आध्यात्मिक शिक्षण घ्यायचं असं त्यांच्या मनाने ठरवलेलं आहे आणि म्हणून आता
नारायण महाराज म्हणतात, नाही बाबा, आता तुम्ही मला कितीही आग्रह केला तरी मी पुन्हा आपल्या गावी येणार नाही आणि मला घेऊन जाण्याचा आग्रह तुम्ही सोडून द्या. मुलाचे हे बोलणे ऐकून आता मात्र वडील माघार घेतात. त्यांना दुःख होते आणि ते पुन्हा एकदा मुलाची भेट घेतात, गळा भेट घेतात आणि म्हणतात, नारायणा, शिक हो, खूप मोठा हो आणि शिक्षण झाल्यानंतर गावाकडे ये बरं का. तेव्हा नारायण महाराज आपल्या वडिलांचं दर्शन घेतात आणि मग वडील मुलाला आशीर्वाद देत आहेत. घराचे आव्हान सोडून भक्तिपथ उरावर भार, पाठीवर वेढले थोडे धन, मन झाले निशंकाकार. वडिलांचे अनुरोध पाठीशी, पण अर्जील भक्ती मार्ग. आनंदीच्या धरतीवर स्थिर संसार वृत्ती पार करू वार. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायातील 176 क्रमांकाची ओवी आहे. म्हणोनी फळी लागू, सांडोणी देह संगू, कर्मे करावी हा चांगू, निरोपू माझा. कर्माच्या फळाची आस सोडून देह आसक्ती नष्ट करून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे कर्म करून स्वतःचे इतर काही अपेक्षा ठेवू नका आणि कर्म करत राहा, असं या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितलेलं आहे. आता नारायण महाराज हे गाव सोडून आळंदीकडे आलेले आहे. त्यांचं गाव तसं लहान होतं, पण बाबांचे विचार हे मोठे होते. गाव लहान पण विचार मोठा, ज्ञान मार्गाचा तो रस्ता. घरात वडील भारुड गात, आईकडून प्रार्थना घेत. बालपणीच ठरली दिशा, साधनेची झाली सुरुवात. जेवढ आयुष्य कठीण गेलं, तेवढीच सत्वाची बीज उगवली. नारायण महाराज आता शिक्षण घेऊ लागलेले आहेत. त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेणं सुरू केलेलं आहे. तेथे राहून त्यांनी आता हरिपाठ, विष्णू सहस्रनाम, काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, माऊलींचे रोजचे समाधी दर्शन आणि अजान वृक्षाखाली बसून रोजचे पारायण, अभंगाचे गायन, इंद्रायणीचे स्नान, माधुकरी मागणे असे नित्यक्रम चालू केलेले आहे. आणि ते रोज पहाटे उठून इंद्रायणीवर स्नान करत आहे आणि रोजचा दिनक्रम ठरलेला आहे. विष्णू सहस्रनाम, काकड आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वर माऊलींचे समाधी दर्शन, अजान वृक्षाखाली ग्रंथाचे ज्ञानेश्वरीचे पारायण, सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालणे हा नित्यक्रम आहे. नंतर माधुकरी मागणे. आश्रमात आल्यानंतर पुढील शिक्षण, भजन, प्रवचन, कीर्तन यांचे श्रवण करणे आणि अभंगाचे गायन करणे असा हा अध्यात्माचा प्रवास चालू आहे. खडतर असा प्रवास आहे, अभ्यास सुरू आहे आणि तो पूर्ण लक्ष देऊन आता नारायण महाराज करू लागलेले आहेत. अनंत अडचणी आहेत, परंतु सर्वांवर मात करून ते शिकत आहेत.
त्यांना शिक्षणाचा ध्यास आहे, ओढ आहे आणि ते आता आळंदीमध्ये शिकू लागलेले आहेत. जरी वडील गेले तरी थोडेसे दुःख वाटले होते, परंतु त्या दुःखावर पांघरून घालून आता त्यांनी नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. वडिलांच्या अश्रूंनी उगविला दीपस्तंभ, भक्तीचा उजेड जळोनी मार्ग दाखव आम्हावर. गुपचूप सोडले घरचे बंधन, नभात विहरला आत्मज्ञान. ज्ञानदीपाची ज्योत पेटोनी, हर ओ अज्ञानावर. तुकाराम माऊली कृपेने पुढे वाहते पाऊल. अखंड भक्तिपथ झळको घडामोडीमध्ये, गुरुचरणी वंदन करतो. जीवन भवबंधनी मुक्त, हे नारायण तुझ्या कृपेने उठो ध्येय प्राप्तीचा दीप. सत्र जग नको मागे, भक्तीचे गाणे गाई भगवे. प्रेम ज्योती लखलखीत राहो अनंत काळ तेवत दिवे. जय गडावरी नारायण, जय गडावरी नारायण, जय गडावरी नारायण. अशा प्रकारे आजची आपली ही पहिल्या भागातील प्रवचन सेवा श्री वेदांताचार्य नारायण महाराज यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. श्री संत वेदांताचार्य नारायण महाराज की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.